श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराला केवायसी करण्याच्या वादातून मारहाण केल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन दिले। सध्या सर्वत्र धान्य दुकानातून कार्ड धारकांची ई-केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। त्याची मुदत 15 फेब्रुवारी पर्यंत देण्यात आलेली आहे। त्यामुळे दुकानदार कार्ड धारकांना फोन करून बोलावून ई-केवायसी करत आहेत। श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील सहकारी सेवा संस्थेच्या धान्य दुकानात असलेले सेल्समन गणेश चव्हाण हे आपल्या दुकानात कार्ड धारकाची केवायसी करत असताना पवार शरद या कार्ड धारकाने त्या ठिकाणी मी केवायसी करणार नाही, मला धान्य दिलेच पाहिजे, मला धान्य कसे देत नाही ते पाहतो अशी दमबाजी केली। तसेच अरेरावीच्या भाषेत शिवीगाळ केली। त्यानंतर त्याने दुकानदार ऐकत नसल्याचे पाहून दुकानदारास मारहाण केली। या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन दिले। यावेळी निवेदन स्वीकारताना तहसील मिलिंद कुमार वाघ म्हणाले की हे शासकीय काम आहे, कार्डधारकांची केवायसी होणे गरजेचे आहे। जे कार्डधारक केवायसी करत नसेल त्यांचे नाव कमी केले जाईल की केवायसी करताना कोणीही धान्य दुकानदाराला अरेरावी किंवा दमबाजी केल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई करून त्याचे रेशन कार्ड रद्द केले जाईल। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई म्हणाले की आमचे धान्य दुकानदार विनामोबदला केवायसीचे काम करत आहे व विनामोबदला हे काम करत असताना दुकानदारांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे आहे। अशा व्यक्तींवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे। संबंधित इसमावर कारवाई न झाल्यास आम्ही धान्य दुकाने बंद ठेवू असा इशारा देण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, जिल्हा सचिव राजाक पठाण, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, राधाकृष्ण आहेर, राजेंद्र वाघमरे, गणेश चव्हाण, नरेंद्र खरात, आशिका उबाळे, देवराम गाढे, योगेश नागले, सचिन मानधणे, अनिल मानधणे, प्रेम छतवाणी, मंगेश छतवाणी, राजेंद्र वधवाणी, संतोष वेताळ, शिवाजी सईद, हनुमान शिंदे, अजित शेख, अप्पासाहेब शिरोळे, सद्दाम शेख, राजेंद्र वाघ, गोपीनाथ शिंदे, लाला शेठ गादिया, एकनाथ थोरात, परसराम छत्र आणि अजित शेख, आरजी काळे, योगेश गंगवाल, सीबी गायकवाड, एसबी गवारे आदींसह तालुक्यातील धान्य दुकानदार उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। निर्भीड पत्रकारितेचा हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। मी गणेश सोनेबापू चव्हाण, राहणार निपाणी वडगाव। मी निपाणी वडगाव सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात सेल्समन या पदावर काम करतो। शासनाच्या नियमानुसार मी दुकानाची कार्डधारकांची ई-केवायसी करत असताना एक कार्डधारक शरद किसन पवार हा आला व दारू पिऊन आला व त्यांनी मला अर्वाच्य शिवीगाळ करून मला जीवे मारण्याची धमकी दिली व मला मारले व माझे कपडे फाडले। काय कारण होतं? मी ई-केवायसी करत असताना तो म्हणे मी केवायसी करणार नाही, मला धान्य दे। दमबाजी करत होता, जास्त धान्य मागत होता। सध्या महाराष्ट्रामध्ये धान्य दुकानातून कार्डधारकांची ई-केवायसी करण्याचं काम जोरदार चालू आहे आणि त्याची मुदत 15 फेब्रुवारी पर्यंत आहे। त्यामुळे आमचे स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकांना फोन करून ई-केवायसी करण्याकरता आमंत्रित करत आहेत आणि त्याचा परिणाम आमचा काल श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील आमचे जे गणेश चव्हाण म्हणून धान्य दुकानदार आहेत, तिथे त्या सोसायटीचे सेल्समन आहेत आणि ते ई-केवायसीचं काम करत असताना तेथील पवार नामक एक कार्डधारक आला आणि त्यांनी मी ई-केवायसी करणार नाही, मला धान्य मिळालेच पाहिजे असं म्हणून दादागिरी केली, शिवीगाळ केली। तो शिवीगाळ करून थांबला नाही तर त्याने त्यांना मारहाण देखील केली। त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्याकरता आम्ही सर्वजण तहसील कार्यालयात येऊन बसलेलो आहोत आणि आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना याबाबत निवेदन देखील दिलेलं आहे। शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांना ई-केवायसी करण्याबाबत डेडलाईन दिलेली आहे। त्याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदार आपलं काम प्रामाणिकपणे करत आहे। ई-केवायसी करत असताना धान्य वाटणं पण गरजेचं आहे, कारण लोकांना धान्य पण पोच झाला पाहिजे आणि ई-केवायसी पण झाली पाहिजे। परंतु शासनाच्या आदेशानुसार आमचे स्वस्त धान्य दुकानदार काम करत असतात आणि हे काम करत असताना जर असे प्रकार घडत असतील, धान्य दुकानदारांना जर मारहाण होत असेल, तर आम्ही इथून पुढं त्या लोकांवर कारवाई न झाल्यास आम्ही इथं थांबून घेऊ। आम्ही धान्य दुकानचं धान्य पण वाटणार नाही आणि ई-केवायसी सुद्धा करणार नाही, कारण दुकानदारांना न्याय मिळाला पाहिजे। दुकानदार एक प्रामाणिकपणे आपले काम करत असतो,
परंतु हे जे कार्डधारक आहे, जे अशा हौदसमा असतात, यांचा बंदोबस्त शासनाने केला पाहिजे अशीच आमची विनंती आहे. नमस्कार, मी मिलिंद वाघ, तहसीलदार श्रीरामपूर. काल दिनांक 9 तारखेला निपाणी वडगाव येथे स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर एका इसमाने मारहाण केली. सदर बाब निंदनीय आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकानदार यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवलेली आहे आणि याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. परंतु ही बाब जेव्हा तपासली असता याच्यामागे ई-KYC हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. शासनाने प्रत्येक शिधापत्रिकाधारक जो आहे त्याला ई-KYC करणे बंधनकारक केलेलं आहे आणि प्रत्येकाने आपल्या स्वस्त धान्य दुकानदार येथे येऊन आपलं ई-KYC करावायचं आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. सध्या साईटचे प्रॉब्लेम आहेत. तर याबाबत काही तक्रार असेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये येऊन आपली तक्रार नोंदवायची आहे. परंतु कोणीही स्वस्त धान्य दुकानं यांच्याशी उद्धत घालू नका. आपलं काही म्हणणं असेल तर आपण प्रेमाने त्यांच्याकडे नमूद करा किंवा तक्रार असेल तर तहसील कार्यालयामध्ये येऊन आपण आपली तक्रार दाखल करा. परंतु भांडण करू नका. परत एकदा मी शासनाच्या वतीने आवाहन करतो की प्रत्येकाने ई-KYC करणं बंधनकारक आहे आणि ते आपण करावायचं आहे. धन्यवाद. आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.